नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या मनचंचल चॅनलवर. आज घेऊन आलोय एक अशी कथा जी ऐकल्यानंतर तुम्ही तासनतास विचार करत बसाल. अंधार होता, पाऊस नव्हता, पण रात्र काळी होती. अशा रात्रीत एका निराधार स्त्रीवर अन्याय झाला. तिचा मुलगा, निरागस मुलगा मदतीसाठी आर्त ओरडत होता, पण त्या रात्री कोणीही त्याची ओरड ऐकली नाही. मित्रांनो, ही फक्त एक कथा नाही, तर एक वास्तव आहे. हीच कथा पापांचे ओझे, तुमचं मानसिक संतुलन बिघडवणारी ही कथा ऐका, कारण शेवट फार भयानक आहे. कोल्हापूर पासून सुमारे 45 किलोमीटर अंतरावर नवी नगरी नावाचे छोटेसे सुरेख गाव होते. पश्चिम घाटातील हिरव्यागार डोंगरांच्या कुशीत वसलेलं या गावात सुमारे 500 घरे होती. गावातील जुन्या वाड्यात राहणारे अतुल नाईक या गावातील एक नामांकित शल्य चिकित्सक होते. वयाची 30 वर्षे ओलांडली असतानाही ते रुबाबदार आणि प्रचंड हुशार होते. अतुल यांचे प्रेमविवाह म्हणजेच लव्ह मॅरेज स्नेहांची झाले होते. स्नेहा नाईक ही शेजारच्या गावातील सुशिक्षित तरुणी होती. तिच्याशिवाय अतुलचे आयुष्य अपूर्ण होते. अतुलचे वडील श्री प्रभाकर नाईक आणि आई सुमित्रा नाईक यांना हा विवाह अजिबात मान्य नव्हता. त्यामुळे अतुलला घरातून हद्दपार करण्यात आले होते. मात्र अतुलने आपल्या गुणाने एक खासगी रुग्णालय सुरू केले आणि नवी नगरीतच राहायला सुरुवात केली. 6 वर्षापूर्वी अतुल आणि स्नेहा यांच्या पोटी सोहम नावाचा मुलाने जन्म घेतला. सोहम आता 6 वर्षाचा झाला होता. सोहमच्या जन्मानंतर अतुलच्या आई वडिलांनी त्याला भेटायला सुरुवात केली होती, पण स्नेहांशी मात्र त्यांनी कधी संबंध ठेवला नाही. अतुलचे मन 2 तुकड्यामध्ये विभागले गेले होते. एक बाजू आई वडिलांची आणि दुसरी बाजू स्वतःच्या पत्नीची. एक सामान्य सुरुवात, जिने अनर्थाला निमंत्रण दिले. त्या दिवशी नेहमीप्रमाणे अतुल सकाळी ऑफिसला निघाले होते. शल्यचिकित्सा करणाऱ्या एका व्यावसायिक डॉक्टरांचे दिवस अनेकदा तणावपूर्ण असतात, पण त्या दिवशी वेगळेच काहीतरी झाले. अतुलच्या डोळ्यांपुढे सतत सोहमचा चेहरा येत होता. कसंही कामात लक्ष लागत नव्हते. संध्याकाळी लवकर घरी परतण्याचा निर्णय त्यांनी घेतला. गावातील डोंगराळ भागातून जाताना एक गोड वारा वाहत होता. हिरव्या शेतातील कोंबड्यांचा कलरव सर्वत्र पसरलेला होता. अतुलने डोळे मिटले आणि ईश्वराला प्रार्थना केली, देवा, माझे कुटुंब सुखी ठेव. घरी पोहोचल्यावर त्यांनी पाहिले की सोहम कुशीत तोंड लपवून ओशाळलेल्या स्थितीत पडला होता. डोळ्यात अश्रू होते, पायावर जखमा नव्हत्या, पण मनातील जखमा स्पष्ट दिसत होत्या. अतुलने विचारले, काय झाले सोहम? सोहमने उठताच डोळे पुसले आणि म्हणाला, बाबा, आज आईने मला खूप मारले. मी एक चुकलो होतो, पण त्या मारायचे कारण नव्हते. रागाची ज्वाला जिथे विवेक हरवला. सोहमचे बोलणे ऐकून अतुलच्या मनात काहीतरी संतापाचे वादळ कोसळले. त्यांचे डोळे लाल झाले. स्नेहा स्वयंपाकघरात काहीतरी करत होती. अतुलने थेट तिच्याकडे धाव घेतली. न काही विचारता, न काही स्पष्टीकरण घेता एक जोरदार कानाखाली तिला लगावली. तेवढ्यात ओरडले, अशी हिंमत कशी झाली तुझी एवढ्या निरागस मुलाला मारायची? तू आई आहेस ती. स्नेहा हादरली. अतुलला एवढ्या प्रचंड क्रोधात कधी पाहिलं नव्हते. ती घाबरून बोलली, एक तर योग्य ते आज सोहम मला शिव्या देत होता. मी चुकीचे शिकवण कसे देऊ? त्याला मी समजावले, शिव्या देणे बरोबर नाही, म्हणून तशी शिक्षा दिली. त्याने उद्या तुला शिव्या दिल्या असत्या. आता चूक कोणाची? अतुलने तिच्याकडे पाठ केली. हातातील पाण्याचा ग्लास रागाने आवाज करत फेकून दिला. म्हणाले,
तुझे काही ऐकायचे नाही. तू खोटे बोलत आहेस. माझा मुलगा असे कधी करू शकत नाही. इतके बोलून ते घरातून बाहेर पडले. स्नेहा अश्रूंच्या भरात स्वतःच्या खोलीत लपून राहिली. सोहम गोंधळलेल्या नजरेने पाहत होता. प्रसंग बदलायचा. अतुलची पश्चातापची वाट कितीतरी वेळाने अतुलने विचार केला. अरे देवा, मी काय केले? खरे म्हणजे स्नेहा बरोबर होती. जर सोहम आईला शिव्या देऊ शकतं तर उद्या मलाही शिव्या देईल. मी मोठी चूक केली. अतुलला आता स्वतःवरच राग येऊ लागला. उगाच तिला मारले. स्नेहाचा राग शांत करण्यासाठी काहीतरी गोड आणले पाहिजे. स्नेहाला श्रीखंड खूप आवडायचे. गावातील एका प्रसिद्ध दुकानात श्रीखंड मिळायचे. अतुलने 8:45 वाजता ते दुकान गाठले, पण त्या रात्रीच्या अंधारात काही वेगळेच दृश्य त्यांना वाटेवर आले. एक गल्लीच्या कोपऱ्यावर एक 7-8 वर्षाचा मुलगा रडत होता. अतुल श्रीखंड आणि ब्रेड घेऊन परतत असताना जुन्या मार्गाने येत होता. गल्लीच्या अंधारात एक तुरळक उद्रक प्रकाश होता. तेथे एक छोटासा आकार हलत होता. जवळ जाताच समजले की तो एक 7-8 वर्षाचा मुलगा होता. त्याचे नाव चिन्मय देशमुख. गालावरून अश्रू, हातात तुटलेली पिशवी आणि अंगावर फाटलेला शर्ट. त्यांच्या चेहऱ्यावर भीतीचे स्पष्ट चित्र होते. अतुलचे हृदय विदीर्ण झाले. खाली वाकून प्रेमाने विचारलं, बेटा, तू कोण? इथे अशा वेळी एकटाच कसा रडत आहेस? चिन्मयने घाबरताच अतुलचा हात धरला आणि बोलू लागला, अंकल, माझ्या आईची तब्येत खराब आहे. तिला मदत आहे. प्लीज माझ्या बरोबर या. शिल्पा देशमुख, सौंदर्याने व्यसनाधीन करणारे रूप. अतुलने चिन्मय सोबत त्यांच्या घराकडे जाण्याचा मार्ग धरला. चिन्मयचे घर नवी नगरीच्या छोट्या झोपडपट्टीत होते. अतुलला आश्चर्य वाटले. मी रोज या वाटेने जातो, पण हे घर कधी लक्षात आले नाही. दार उघडेच होते. आतून एक आवाजवी कवड्या वाऱ्याचा सूर आला. अतुल धावत आत गेला. त्या घरात एक स्त्री पडून होती. ती होती शिल्पा देशमुख. ती इतकी सुंदर होती की अतुल एकदम स्तब्ध झाला. त्या चेहऱ्यावर देवीची शांतता होती. अतुलने आयुष्यात एखादी स्त्री इतकी मनमोहक पाहिली नव्हती. स्नेहा कदापि तिच्या समोर तुलना करता येण्यास सारखी नव्हती. असे तसे बघितले तर अतुल अत्यंत प्रेमळ पती होता, पण त्या रात्री त्याच्या मनात वेगळेच राक्षस उठला. प्रेमळ मनुष्यापासून राक्षस बनवण्याचा क्षण शिल्पा विचारू लागली. अजय, अरे चिन्मय, हे कोण? चिन्मय उत्तरला, आई, हे अंकल डॉक्टर आहेत. तुम्हाला बरे करण्यासाठी आले आहेत. अतुलचे मन दोन बाजूने होरपळत होते. एक बाजू म्हणत होती, ही निराधार स्त्री आणि हा मुलगा, तू त्यांना मदत कर. पण दुसरी बाजू जोरदार होती, अशी सुंदर स्त्री कधी मिळणार नाही. तुझ्याकडे संधी आहे. अतुलने एक वाईट कृत्य केले. त्याने चिन्मयला काही पैसे देऊन बाहेर पाठवले. तू जरा बाहेर पॅरासिटामॉल आण. पण त्यानंतर लगेच दार बंद करून शिल्पाच्या दिशेने 2 पावले टाकली. शिल्पाने हात जोडले. प्लीज मला मदत कर. माझ्याशी असे काही करू नकोस. अतुलच्या कानात फक्त राक्षसाची घोषणा होती. त्याने त्या बाईच्या इज्जतीचे बोटे मोजायला लागले. शिल्पा वेदनेने किंचाळत राहिली. त्यांचा मुलगा चिन्मय दाराला आपटत राहिला. अतुलच्या आतील माणुसकी मृत झाली होती. बाणावर येणे आणि पडून जाणे पाहिले पाप आणि त्याची किंमत. प्रकरण संपल्यावर अतुलच्या डोळ्यासमोर शुद्ध हरपली होती. अचानक बाण आले. तो थरथरत उभा राहिला. शिल्पा बेशुद्ध पडली होती. त्याने घाईघाईने कपडे सावरले आणि दार उघडले. बाहेर चिन्मय
माखलेल्या अवस्थेत बेशुद्ध पडला होता. अतुल धावून निघून गेला. पापाचे ओझे त्यांच्या पाठीवर विजेसारखे आदळले. घरी पोहोचल्यावर स्नेहा धावत आली. ती रडत होती. तुम्ही मला मारले याबद्दल क्षमा करा. मी सोहमला कधी मारणार नाही. अतुल तिच्याकडे पाहू शकला नाही. थेट खोलीत जाऊन झोपला. त्याला यापुढे झोप येणे तर दूरच, पण डोळे बंद करताच चिन्मयीचा रडणारा चेहरा डोळ्यासमोर उभा राहिला. 15 दिवस उलटून गेले. अतुलचे वागणे बदलले होते. तो कुटुंबापासून दूर जाऊ लागला. सोहम त्यांच्या कुशीत जाऊ इच्छित असे, पण अतुल त्याला ढकलून द्यायचा. स्नेहा हुरवडपणे बोलायची, पण अतुल प्रतिसाद देत नसे. नवी नगरीत त्यांच्या नावाची बदनामी व्हायला वेळ लागला नाही. अतुलने शिल्पावर वाईट कृत्य केल्याची चिन्मयची साक्ष परिसरात पसरली होती. एके दिवशी सोहम तापाने आजारी पडला. स्नेहा म्हणाली, अतुल, सोहमला डॉक्टरकडे घेऊन जा. अतुलने तिच्याकडे पाहिले नाही. म्हणाला, तूच घेऊन जा. स्नेहाने रागाने उत्तर दिले, हे फक्त माझे मूल नाही, तुझेही आहे. तू नेलास तर ठीक, नाही तर सोहम मरू दे. अतुल थरथरला. सोहमचा चेहरा पाहून चिन्मयची आठवण झाली. त्या रात्री जखमी झालेल्या चिन्मय अखेर त्याने सोहमला गाडीत बसवले. डॉक्टर म्हणाले, मुलाला वात्सल्याची कमतरता आहे. प्रेम हवे, लक्ष हवे, मित्राचा सल्ला. रोहित पाटील आणि मोक्षाचा एकमेव मार्ग. एका शुक्रवारी अतुल पूर्णपणे ढासळला होता. तो आपल्या जिवलग मित्र रोहित पाटील यांच्याकडे गेला. रोहित एक धार्मिक नीतिमान व्यक्ती होता. अतुलने सगळी हकीकत सांगितली. शिल्पाचा छळ, चिन्मयीची अवस्था, स्वतःची व्यथा. मात्र तिसऱ्या व्यक्तीच्या रूपात सांगितले की माझ्या एका मित्राने हे केलं. रोहित थेट बोलला, तूच तो मित्र आहेस ना? अतुल गप्प बसला. रोहित म्हणाला, याची एक प्रायश्चित आहे. तुझ्या स्त्रीची इज्जत लुटलीस, तिच्याकडे जा, माफी माग. जर ती निराधार असेल, तिच्याशी लग्न कर. तिचा मुलगा चिन्मय तुझा होईल. हीच एकमेव वैद्यकीय उपचार आहे तुझ्या मनाच्या विकारावर. माफी मागण्यास गेले तेव्हा उघडले पापाचे वास्तव. अतुल थेट चिन्मयीच्या घरी गेला. दारी मोठे कुलूप होते. शेजारच्या एका वृद्धाने सांगितले, ही बाई गेली 2 आठवड्यापूर्वी. अरे, त्या रात्रीची काहीतरी प्रकार होता. चिन्मय पडलेल्या अवस्थेत सापडला. डोक्याला मोठी जखम. तो गेल्या आठवड्याने आई शिल्पाने प्राण सोडला. दोन्ही किडनी रिकामी झाल्या होत्या, पण पोलिसांना या प्रकरणाची माहिती नाही. अतुलला जमिनीवर कोसळावेसे वाटले. त्यांच्या एका कृत्याने 2 जीव गेले. तो गर्दीतून बाहेर पडला. गाडी हाताळताना त्यांचे हात थरथरत होते. त्या रात्री अतुलने झोपेच्या गोळ्या घेतल्या, पण स्वप्नात शिल्पा आणि चिन्मय भेटत राहिले. ती सकाळ कायमची अतुलच्या आठवणीत कोरली गेली. स्नेहा स्वयंपाक करत होती. अतुलने सोहमला टेरेसवर थोडा वेळ खेळायला पाठवले होते. 15 मिनिटांनी सोहमच्या आरडाओरडीचा आवाज आला. ते जिन्याकडे धावले. सोहम टेरेसवरून खाली पडला होता. त्याच्या डोक्याला मोठी जखम झाली होती. तो भरात तो डोळे मिटून पडला होता. स्नेहाने अतुलवर ओरडाओरड केली, तुझ्यामुळे सोहम गेला. का पाठवलास तिला टेरेसवर एकटा? अतुलचे डोळे पाणावले. त्याने सोहमच्या बळणे माखलेल्या चेहऱ्याकडे पाहिले. सोहम जागेवरच गेला होता. डोक्यावर जखम गंभीर होती. अतुल शल्य चिकित्सक असूनही काहीच करू शकला नाही. स्नेहाने त्याला मारायला सुरुवात केली. तू माणूस नाहीस रे, तुझ्यामुळे माझा सोहम गेला. तू घोर सोड, घटस्फोट दे. अतुलने स्नेहाला घटस्फोट दिला. स्वतःचे घर सोडले. सोहमच्या अंत्यसंस्काराचे त्यांचे जग उद्ध्वस्त झाले. त्याला कुठेही शांती मिळेना. कायम त्यांच्या शरीराला जडजड होत राहायची. सुरुवातीला वैद्यकीकडे गेला, नंतर मोठ्या रुग्णालयात
प्रत्येक तपासणी सामान्य येत असे. डॉक्टर म्हणाले, तुम्हाला शारीरिक काही नाही, पण तुम्ही मानसिक आजाराने ग्रस्त आहात. पण अतुलला स्वतःला ठाऊक होते, ही शिक्षा होती. शिल्पाचे शाप, चिन्मयीचे ते बलड, त्यांच्या हातावर त्याने दररोज तिच्या आणि चिन्मयच्या फोटोसमोर प्रार्थना केली, माफी मागितली. रात्री झोप यायची तेव्हा स्वप्नात येत असे. शिल्पा पांढऱ्या साडीत उभी, तिला पाठीमागे उभ्या लोकांनी घेऊन ते त्याला जाळत होते. अतुल जागा होईपर्यंत अंगाशी लाही होई. ही जडजड प्रत्यक्षात होती. आता 8 वर्षे झाली. अतुलला माहित होते की ही शिक्षा जन्मभर आहे. त्याने शूल्यसिकेत सोडली. तो नवी नगरी सोडून एका धार्मिक आश्रमात राहू लागला. दररोज तो म्हणत असे, ही ब्रह्महत्या केली एका आईने मुलाने, मृत्यूचे दान दिले, माझी शिक्षा हे काहीच नाही. जनता मात्र त्याला डॉक्टर बघत म्हणत राहिली. पण अतुल कधी प्रसिद्धीकडे आला नाही. तो आता फक्त एक रागीट स्वतःशी बोलणारा माणूस बनला होता. लोक त्याला वेडा समजत. एका दुपारी अतुलने आश्रमात देवळात जाऊन ईश्वराला विचारले, मला माफी मिळेल का? त्याच्या मनात शांत बसलेल्या विचारानेच त्या उत्तर दिले, तू केलेले कर्म कधीच माफ होणार नाही, परंतु त्याची जाणीव ठेवलीस तर तू त्यातून शिकू शकतोस. इतरांना सावध करण्यासाठी तुझी ही कथा सांगितली जाईल. अतुलने आपली संपूर्ण कथा एका नोटबुकवर लिहून ठेवली. तिचे नाव दिले पापांचे ओझे. त्याने लिहिले, जर कोणी हे वाचत असेल तर आठवण ठेवा, एक क्षणाचा मोह, एका निरगस रूपांचा लोभ, संपूर्ण आयुष्य, संसार, मूल, पत्नी, प्रतिष्ठा सर्व हिरावून घेऊ शकतो. तुमच्यातील माणुसकीला कधी मरू देऊ नका. शेवटचे क्षण. आश्रमातील एका वृक्षाखाली अतुल बसला होता. हातात ती नोटबुक होती. त्याने अखेरचे शब्द लिहिले, देवा, आता मी येतो आहे. माझ्या पापाची शिक्षा पूर्ण झाली नसली तरीही चालेल, पण मला माफ कर की मी माणूस म्हणून जगण्यात अपयशी ठरलो. ती रात्र गेली. दुसऱ्या दिवशी अतुलचा आश्रमातील खोलीत मृतदेह सापडला. हातात देवाचे फोटो, डोळे मिटलेले, चेहऱ्यावर शांती, शरीराला मात्र जडजड होते असे त्यांच्या चेहऱ्यावरून दिसत होते. आश्रमाच्या वैद्याने सांगितले, हा अग्नी शरीरात नव्हता, हा मनातील होता, जो कधीच विझला नाही. मागे फक्त नोटबुक उरली, पापांचे ओझे. आठवण ठेवा, एकच क्षण तुमचा नाश करू शकतो. ही कथा फक्त मनोरंजनासाठी नाही, तर समाजाला एक मोठा संदेश देण्यासाठी लिहिली गेली आहे. कोणत्याही स्त्रीवर अत्याचार करणे किंवा निप्रदांना हानी पोहोचवणे हे सर्वात मोठे पाप आहे. स्त्री ही देवीची रूप असते, तिचा आदर करा. मी देवाकडे प्रार्थना करतो की देवाने मला माफ करावे आणि मला शांतता मिळावी. वरील कथेत आपण पाहिले की कसे एका क्षणित वासनेमुळे, एका चुकीमुळे एक सुखी संसार, एक प्रेमळ पत्नी, एक निरागस मुलगा, स्वतःची प्रतिष्ठा, सर्व काही मातीत मिळाले. डॉक्टर अतुल नाईक सारखा सुशिक्षित, संस्कृत माणूस देखील जेव्हा आपल्यातील राक्षसाला वश करतो, तेव्हा त्यांची माणुसकी मरते आणि जन्माला येतो एक भयानक शापित आत्मा. अतुलचा मृतदेह आश्रमात सापडल्यानंतर ती नोटबुक ग्रामस्थांनी वाचली. त्या रात्री गावात एकच हळहळ होती. काही म्हणाले, अरे, एवढा मोठा डॉक्टर होऊनही एवढी मोठी चूक कशी झाली? तर काही म्हणाले, खरंच एका क्षणाचा मोह आयुष्य उद्ध्वस्त करू शकतो. शिल्पा आणि चिन्मय यांच्यासाठी गावकऱ्यांनी एक छोटेसे स्मारक उभारले. त्या ठिकाणी दरवर्षी दिवाळीच्या दिवशी दीपदान केले जाते. अतुलच्या आठवणीत
काहीही दिवा लावत नाही, फक्त शाप आणि शिक्षेची गोष्ट राहते. काही महिन्यानंतर स्नेहाने गाव सोडले. तिने कोल्हापूरला एक छोटीशी शि- शिव शिवणकामाची शाळा सुरू केली. ती एकटीच राहते. तिला कोणी पुन्हा लग्न करायला सांगितले तर म्हणते, माझा एकुलता एक सोहम गेला, आता कोणालाही आई बनवण्याचा अधिकार माझ्याकडे उरलेला नाही. मी फक्त इतरांच्या मुलांना शिकवते. अतुलचे आई वडील प्रभाकर नाईक आणि सुमित्रा नाईक यांनाही ही गोष्ट कळली. ते म्हणाले, आम्ही त्याला नको होते म्हणून घराबाहेर काढले, पण इतका मोठा गुन्हा होईल असे कधी वाटले नव्हते. वृद्ध काळात त्यांनाही पश्चाताप झाला आणि अशा प्रकारे पाप आणि शिक्षेची ही कथा संपवते. हो मित्रांनो, ही होती आमची कथा पापांचे ओझे नावाची. एका वेड्या माणसाची ज्याने एका रात्री सर्व काही गमावले. ही होती एका डॉक्टरची कहाणी, जो रोग बरा करायचा पण स्वतःच्या मनात रोग बरा करू शकला नाही. ही होती शिल्पा आणि चिन्मयची दुर्दशा, जी आजही आपल्याला एक धडा देऊन जाते. स्त्री ही देवी आहे, तिची इज्जत तुमच्याच हातात, तुमचीच इज्जत आहे. आणि हो, ही कथा आवडली असेल तर लाईक करायला विसरू नका. एक छोटासा लाईक आमचा खूप मोठा आधार आहे. शेअर करा, आपल्या मित्रांनाही ही कथा कळू द्या. कदाचित एखाद्याच्या आयुष्यातील सुख टाळण्यास मदत होईल. सबस्क्राईब करा मनचंचल या यूट्यूब चॅनलला, कारण अशाच हृदयस्पर्शी, रोमॅन्टिक, नाट्यमय आणि वास्तवदर्शी कथा तुमच्यासाठी घेऊन येत असतो. धन्यवाद. आपला मन चलचल. धन्यवाद मित्रांनो. हा कथा आवडली असेल तर